Find the measure of the acute angle between the lines represented by 3x square minus 4 root 3xy plus 3y square equal to 0. This is the example from chapter number 4, straight lines, and practice set number 4.2, page number 124. Practice set 4.2, page 124. Question number 4. Find the measure of the acute angle between the lines represented by 3x square minus 4 root 3xy plus 3y square equal to 0. आपलं हे मॅथ्स 1चं चौथं प्रकरण आहे आणि यामधला हा प्रॅक्टिस एक 4.2 आहे. याचं पेज नंबर 124 आहे. त्यातला हा क्वेश्चन नंबर 4 आहे. काय सांगितलेलं आपल्याला? फाइंड द मेजर ऑफ द एक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. आपल्याला हे 4 उदाहरणं यामध्ये आहे. त्यातलं आता पहिलं उदाहरण मी आपल्याला घेतलेलं आहे. ह्या ज्या दोन रेषा आहेत, ह्या दोन रेषांच्या मधला जो कोन आहे एक्यूट अँगल, लघु कोन, तो आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आणि त्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे. tan थीटा इक्वल टू मॉड 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. दिस इज द फॉर्म्युला फॉर एक्यूट अँगल बिटवीन द लाइन्स. tan थीटा इक्वल टू 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. याची किंमत काढली आपल्याला उत्तर येते. आता या ठिकाणी h म्हणजे काय, a म्हणजे काय, b म्हणजे काय, तर आपल्याला हे दिलेलं जे समीकरण आहे ते जॉइंट इक्वेशन आहे, त्याचं तुलना करायची, कंपेअरिंग करायचं. मग आपल्याला पुढे a b आणि h निघते. सोल्युशन. गिवन जॉइंट इक्वेशन म्हणजे आपल्याला जे दिलंय ते जॉइंट इक्वेशन आहे. दोन रेषांचं एकत्र समीकरण आहे. 3x स्क्वेअर माइनस 4 रूट 3xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. जॉइंट इक्वेशन. कंपेअरिंग, याची तुलना करायची आपल्याला. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy plus by square equal to 0. we get आपल्याला दिलेले समीकरण आहे जॉइंट इक्वेशन, त्यासारखंच आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन पुस्तकात दिलेलं आहे. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. याची तुलना करायची, कंपेअर करायचं. मग आपल्याला x स्क्वेअर कोएफिशिएंट a, therefore a is equal to 3 and xy coefficient of 2h equal to minus 4 root 3. Then coefficient of y square equal to b and b equal to 3. Coefficient of x square is a equal to 3. Coefficient of xy is 2h equal to minus 4 root 3 and b coefficient of y square that is equal to 3. म्हणजे आपल्या लक्षात सरळ येते की y स्क्वेअरच्या मागे जे लिहिले ते 3 आहे. y स्क्वेअरच्या मागे स्टँडर्ड इक्वेशन मध्ये b आहे म्हणून b ची किंमत 3 आली. xy चा जो कोएफिशिएंट आहे 2h, इथं -4 रूट 3 आहे. चिन्हासह इथे येणं गरजेचं आहे, चिन्हास आलं पाहिजे. x स्क्वेअरचा सहगुणक जो आहे तो a आहे, इथला 3 आहे. therefore here h is equal to dividing by 2 that is -2 root 3. h is equal to -2 root 3. 2h ची किंमत तुमच्या डायरेक्ट येते. xy चा कोएफिशिएंट 2h आणि इथला कोएफिशिएंट -4 रूट 3, त्यामुळे आपल्याला 2h ची किंमत निघाली. याच्यावर आपल्याला h ची किंमत -2 रूट 3 आपल्याला काढता येते. लेट थीटा बी द अँगल, थीटा बी द एक्यूट अँगल between the given lines. आपल्याला जे विचारले तो आपण थीटा घेतला. we know थीटा इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे थीटाचा. काय थीटा इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू, we know tan थीटा इज इक्वल टू mod 2 अंडर रूट h स्क्वेअर माइनस ab अपॉन a प्लस b. फॉर्म्युला फॉर tan थीटा. हा फॉर्म्युला पाठच पाहिजे. फॉर्म्युला हा आपल्याला पाठ असायलाच हवा आहे. फॉर्म्युला हा पाठच पाहिजे. tan थीटा इक्वल टू mod 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन
ए प्लस बी. आता यामध्ये किमती भरायच्या आहेत. इक्वल टू मॉड 2 अंडर रूट एच स्क्वेअर, एच व्हॅल्यू -2 रूट 3 -2 रूट 3 स्क्वेअर एच स्क्वेअर मायनस ए बी, ए व्हॅल्यू 3 इंटू बी व्हॅल्यू ऑल्सो 3, ए व्हॅल्यू 3 बी व्हॅल्यू 3 अपॉन a plus b. A plus b means 3 plus 3. Putting the values of a, b and h. 2 under root h square. H is -2 root 3. -2 root 3 square. h ला वर्ग आहे, स्क्वेअर आहे, म्हणजे h च्या किमतीचा स्क्वेअर करायचा, आपल्याला वर्ग करायचा आहे, म्हणून याला कंस घातला. मायनस a, a ची किंमत 3 आहे, b ची किंमत 3 आहे, 3 into 3 ए बी, ए इंटू बी गुणाकारात चिन्ह आहे, अपॉन ए प्लस बी म्हणजे ह्या दोघांची बेरीज आहे. आता हे फक्त आपल्याला पुढे सिम्प्लिफाय करत जायचं आहे. देअरफॉर tan थीटा इज इक्वल टू मॉड, tan थीटा इक्वल टू मॉड, आता सिम्प्लिफाय करत जाऊया. 2 अंडर रूट 2 वर्गमुळात आपल्याला पूर्ण सगळं सोडवायचं आहे. ते 2 अंडर रूट याचा स्क्वेअर करायचा आहे. मायनस स्क्वेअर इज प्लस, वजाचा वर्ग आहे तो नेहमी प्लसच असतोय. 2 चा वर्ग 4, 2 स्क्वेअर 4, रूट 3 स्क्वेअर इज 3. वजाचा वर्ग नेहमी अधिकच असतो, मायनस स्क्वेअर इज प्लस. देअरफॉर प्लस 4 रूट 3 स्क्वेअर इज 3. मायनस 3 into 3 means 6, minus 6 upon a plus b, that is 3 plus 3 is 3 into 3 means 9 here, not 6. 3 into 3 is 9, therefore 3 into 3 9 upon 3 plus 3 means 6, equal to mod 2 under root 12 minus 9 divided by 6, 12 minus 9 upon 6. आपण किमती भरल्या, पुढे सोडवलं. आपण हे सोडवताना मागचं पान पुढचं पान चुकू शकतोय आपण. 2 चा वर्ग 4 लिहिला, वर्गमुळात 3 चा 3 लिहिला, मायनस 3 3 9 पाहिजे, 9 अपॉन 3 प्लस 3 म्हणजे काय पाहिजे, 6 पाहिजे. ठीक आहे. आता पुढे फक्त आपण सिम्प्लिफाय करत जायचं. इक्वल टू मॉड 2 अंडर रूट 12 minus 9 means 3 upon 6, 12 minus 9 that is 3 upon 6 equal to 2 1s are 2, 2 3s are 6, mod root 3 upon 3, root 3 upon 3, that is equal to mod root 3, this denominator 3 means root 3 into root 3. One of the root 3 is cancelled, one of the root 3 cancelled, equal to mod 1 upon root 3, mod 1 upon root 3. But from table tan theta is equal to 1 upon root 3 from table, but tan 30 degrees is equal to 1 upon root 3. Here we calculate mod, then 1 upon root 3. Therefore theta is equal to 30 degrees. Last step, answer required acute angle is equal to 30 degrees. Required acute angle is equal to 30 degrees. This is the example number 1. This is the example question number 4 from practice set number 4.2. Find the measure of acute angle between the lines represented by 4x square plus 5xy plus y square equal to 0. We have to find here acute angle between these lines. This equation has 2 lines, and we have to obtain the value of acute angle between these 2 lines. काय प्रश्न अर्थ आहे आपल्याला, तर हे जे समीकरण दिलेलं आहे यामध्ये आपल्याला 2 रेषा मिळतात आणि त्या 2 रेषांच्या मधला जो कोन आहे तो या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. आणि त्याचं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला माहित आहे, पाठ आहे. tan theta equal to mod 2 under root h square minus ab अपॉन a प्लस b. फॉर्म्युला महत्वाचा आहे, हा फॉर्म्युला पाठ आहे आपला.
आता यांना एच ए बी कसं मिळवायचं तर ह्याची स्टँडर्ड इक्वेशनची तुलना करायची. गिवन जॉइंट इक्वेशन आपल्याला दिलेलं जे आहे ते जॉइंट इक्वेशन आहे. गिवन जॉइंट इक्वेशन इज 4x² plus 5xy plus y² is equal to 0. गिवन जॉइंट इक्वेशन आपल्याला जे दिलेलं समीकरण आहे ते फक्त लिहिताना एकदा दोनदा चेक करून लिहा. चुकलेलं बरोबर चिन्ह सहगुणा वगैरे जे काय आहे ते व्यवस्थित बघून लिहिणे. Comparing this equation with आपल्याला जे स्टँडर्ड इक्वेशन ax² plus 2hxy plus by² equal to 0, we get a is equal to 4, 2h is equal to 5 and b is equal to 1. याने आपल्याला दिलेलं समीकरण आहे त्यामधील आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये जे एच ए बी लागणार आहे त्यासाठी आपण याच्याशी तुलना केली, कंपेअर केलं आपण याच्याशी. आणि x² च्या सहगुणकासाठी a त्या ठिकाणी आपल्याला 4 दिलेला आहे पण आपण a ची किंमत 4 घेतली. xy चा कोएफिशियंट 2h या ठिकाणी तो आहे 5, y² चा कोएफिशियंट या ठिकाणी आहे 1. आपण आपल्याला a मिळालं, 2h मिळालं, b मिळालं. Therefore h is equal to 2h equal to 5. Therefore h is equal to 5/2. आपण 2 न भागलं तेव्हा आपल्याला काय झालं 5/2 असं मिळालेलं आहे. हे झालं आपल्याला a b h च्या किमती झालं. तुम्हाला जे विचारलं त्यासाठी आपण अक्षर घेतलं लेट. थीटा बी द रिक्वायर्ड अँगल, थीटा बी द रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला जो विचारलेला आहे तो रिक्वायर्ड अॅक्यूट अँगल. थीटा हा आपल्याला हवा असलेला लघुकोन अॅक्यूट अँगल. वी नो आपल्याला माहित आहे त्याचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? tan थीटा मगाशीच मी लिहिलेला होता. tan थीटा इक्वल टू mod 2 √h² minus ab upon a plus b. Formula for tan theta. Now put values equal to mod. This is a quotient 2 √h². H value 5/2. 5/2 square. 5/2 minus AB. A value is 4. B value is 1. 4 into 1. Divided by A plus B, that is 4 plus 1. These are the values. 2 √h². H value 5/2 square. याची किंमत जी आहे ती आपल्याला 5/2 दिलेली आहे तेव्हा आपल्याला ब्रॅकेट लिहिला. minus AB, A into B, A is 4, B into 1, that is 4 into 1, upon A plus B, 4 plus 1. Now tan theta is equal to mod 2 into √5/2 square. याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, वर्ग करायचा आहे. 5² is 25. 5² 25 divided by 4. 2² is 4 minus 4 into 1 means 4 divided by upon 4 plus 1 means 5. या ठिकाणी आपल्याला ह्या स्टेपच्या पुढची स्टेप लिहायची आहे. कॅल्क्युलेशन करणे, आकडेमोड करणे. 2 into √ 5 चा वर्ग हा 25 लिहिला, 2 चा वर्ग हा 4 लिहिला, minus 4 1 चा 4 लिहिलं, 4 plus 1 5 आला. इक्वल टू बिलो इक्वल टू लिहायचा सराव करूया. mod 2 √ this 25/4 minus 4/1 divided by this 5. 25/4 25 हे 4 आहे. 4 means 4/1. तो जो 4 आहे तो 4/1 आला. आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. इक्वल टू mod 2 √ याने आपल्याला अपूर्णांकांची वजाबाकी करायची आहे. साधी स्टेप आहे. त्रिपस गुणाकार करा. 25 1 25 25 1 25 minus 4 into 4 means 16 divided by 4 into 1 means 4.
तिरकस गुणाकार केला आणि छेद समान केले. 25 ने 1 ला गुणला 25 आले, 4 ने 4 ला गुणला 16 आले, भागिले 4 एके 4 आलं आणि त्याला परत हे भागिले काय तुमचं आहे 5 आहे अपॉन 5 इक्वल टू मॉड 2 अंडर रूट इंटू अंडर रूट 25 मायनस 16 25 वजा 16 म्हणजे 9 येतं अपॉन 4 डिवाइडेड बाय 5 दिस इज 5 इक्वल टू mod 2 into take a square root of 9 is 3 and that of 4 is 2 upon 5. Square root of 9 means 3, square root of 4 is 2. याचं वर्गमूळ काढलं आपण 9 चं वर्गमूळ 3 येते 4 चं वर्गमूळ 2 येते हे 5 आहे असे आले. then these 2 and 2 cancelled that is equal to mod 3 upon 5 mod 3 upon 5. This is the value of tan theta. This is the value of tan theta. mod काढूया आपण mod काढणे म्हणजे काय करणं हे चिन्ह काढायचं मायनस प्लस करायचं 3 upon 5 3 upon 5 therefore theta equal to tan inverse 3 upon 5 theta is equal to tan inverse 3 upon 5. आपल्याला मॉड काढताना चिन्ह आपण प्लसच घेतो इथं प्लसच आहे प्लस घेतलं मायनस असतं तरी प्लस घेतलं असतं आपण या मॉड चिन्हाचा अर्थ त्याला आपण केवल मूल्य मराठीत म्हणतो असतोय. मग थीटा काढताना आपण टॅन पुढच्या बाजूला नेलं त्यासाठी थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स 3 अपॉन 5 आलं. पण 10वीच्या टेबल मध्ये हे नाही आपल्याला टॅन इनव्हर्स 3/5 ची किंमत टेबल मध्ये दिलेली आहे तेव्हा तुमचं उत्तर आहे असंच राहणार आहे. शेवटी आन्सर कसं येणार आहे आन्सर पुढच्या स्टेपला आन्सर लिहायचं therefore the required angle is equal to tan inverse 3 upon 5. This is your last step. या पद्धतीने उदाहरण आपल्याला सगळं क्लिअर झालेलं आहे.